ज्यांनी फायनलचं तिकीट मिळवलं. तर आपण या पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. काउंटडाऊन सुरू. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांना देऊया आणि करूया फायनल मॅच साठी सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल टॅप केला जातोय. बॅकफूट पंच ज्याला म्हटलं जातं. कारण तुमच्याकडे चांगलं फुटवर्क असेल तर तुम्ही अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन बिनधास्तपणे खेळू शकता आणि तेच दर्शवत असताना पहिल्याच बॉलवर एक धाव येते. साईराज या महत्त्वपूर्ण फायनल मॅच मध्ये राज्य करेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण म्हणतात ना, राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःचं असावं आणि खार्डीकरांसाठी हे मात्र मैदानाचा हक्क असावं. जरी हे मैदान छोटं आमचं आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये याचा कायापालट आम्ही डेफिनेटली 101% करू हा त्यांचा विश्वास आहे. तेजस मानकरचा नुकताच उल्लेख केला. त्यांच्या मातोश्रीने आम्हाला इथपर्यंत इत्थंभूत माहिती दिली की कांगाली स्पर्धेमध्ये खेळत असताना सेकंड रँकिंगवर तो गोलंदाज म्हणून या वेळेला अप्रतिम आपण पाहू शकताय. काय फटका खेळलाय. इनसाइड आउट. मॅग्निफिसंट टायमिंग. तेजस मानकर जसं अमोल भगत याला आपण आनंदाची बातमी दिली आणि खार्डीकरांना तसंच वसईकरांना आता आनंदाची बातमी देऊया की त्याची स्टेट लेवलला सुद्धा निवड झालेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या तेजस मानकर. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या सर्व आमच्या लाडक्या भक्तांकडून. काय फटका खेळला. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. साईराज ऑन साईडला जागा म्हणून खेळायचा प्रयत्न. फिल्डर मात्र जरूर फेकी करतायत परंतु चुकीच्या एंडने थोडीशी फेकी केली. इथून आपण पाहू शकतायत एक धाव अर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या 8. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांसाठी 50+ धावा येतील का. कारण गेल्या मॅच मध्ये 85 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या विराट टीम बरोबर. आता तेच सातत्य, तोच रिदम, तोच लयबद्ध होईल का फलंदाज मिस्टर वैभव. महानगरपालिका शताब्दी रुग्णालय मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे वैभव. परंतु जेव्हा जेव्हा वेळ आपल्या नोकरीतून मिळतो तेव्हा तेव्हा तो मैदानाला वेळ देतो. मैदानावरचं अफाट प्रेम तो सातत्याने जपतोय. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू निघून जाईल. टॉपेज लागला होता. थोडीशी हलकीशी एज लागली होती. डिक्लरेशन झोनमध्ये चेंडू वळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक साई आणि जे तत्वज्ञान हे आपण सातत्याने पाहिलंय. लव्ह ॲज अ थॉट इज ट्रूथ म्हणून हे आपण सातत्याने आपण अनुभवलंय. पुन्हा एकदा बॉल तयार. आज बोईसरचा संघ दाखल झाला. विरारचा संघ दाखल झाला. सफाळेचा संघ दाखल झाला. मेरा रोडचा संघ दाखल झाला. या 6 टीममधून हे 2 पॉवरफुल संघ आपल्याला पाहायला मिळाले. एकमेकांसमवेत कडवी झुंज खेळत असताना अर्थातच श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी टीम आणि एका साईडला श्री सत्यसाई सेवा समिती वसई टीम पाहायला मिळते. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला परिस्थितीनुसार त्या सिच्युएशननुसार खेळ करण्याची फार गरजेची गोष्ट आहे. युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कोणती चूक करणार नाही आहेत आणि इथून मात्र सुरेख पद्धतीने झेल टिपला. बॅलन्स खालावलं गेलं होतं परंतु क्रिकेटमधील डबल्स येतो तो कंट्रोल आणि ते कंट्रोल यावेळेला खालवलं गेलं नाही. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. खार्डी टीमला पहिला धक्का. रॉन. चाहे जीत हो या हार हो इस खेल में सब साथ है. मंजिल बस एक है. साईं तेरा प्यार सर पे तेरा हाथ है. हर पल तेरा साथ है. सबकी यही आस है. साईं तेरा प्यार. थँक यू. भेदभाव है. 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या तर 5 बॉलचा एकंदरीत खेळ झालाय. आज वसईच्या टीमवर हृदय सर सुद्धा मात्र खुश असतील. पुन्हा एकदा बॉलर तयार. अंकितला आपण पाहतायत. ब्रँड ऑफ
एकंदरीत गिरीज आपण पाहू शकाल भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी सुद्धा दिलेत. बॅटची एज घेत पुन्हा एकदा हर्ष त्या ठिकाणी थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक केला या वेळेला साई राजने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2च्या मदतीने 12वर जाऊन पोहोचले गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली स्टार्ट मिळवून दिले गेले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे आपण सातत्यपूर्ण पाहिले की 12 ते 15 धावा जर येतात प्रति षटकामागे तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर. पहिला षटक कंप्लीट झालं. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए. थँक्यू. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 12 रन्स. आजच्या दिवसात चीफ गेस्ट म्हणून आज प्रमुख पाहुणे लाभले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. रवींद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. फॉर्मर इंडियन कॅप्टन and recently joined as a assistant coach of India विदर्भा क्रिकेट असोसिएशन कोच आपण पाहू शकतायत ॲज अ. आणि जयपूर क्रिकेट अकॅडमी कोच जयपूर. याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सौरभच्या द्वारे 2 धावा मिळतील. डी झोनमध्ये 2 धावा येत आहेत. हाच तो तेजस मानकर. नुकतंच आनंदाची बातमी कमळाकर भोईर यांनी आमच्यापर्यंत पाठवली आणि या खेळाडूचं सुद्धा स्टेट लेवलला निवड झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे तुमची प्रगती होणं फार गरजेची गोष्ट आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण तुमची कलात्मक, कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. त्या कलेवर आपण नितांत प्रेम करा, परंतु अहंकार त्या कलेवर कधीच करू नका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तेजस मानकर आपल्या गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 49 सकल बांध्याचा तेजसचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकाल. एक धाव तर अर्जित केली जाते. हर्ष पुढे सरसावतायत विकेट किपिंगच्या माध्यमातून. तुमची मेहनत खूप क्रिकेटच्या खेळामध्ये असावी लागते आणि ज्या वेळेला तुम्ही स्कोर कार्डवर धावा लावतात तर खेळपट्टीवर राहणं खूप गरजेची गोष्ट. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहणं तेवढीच नितांत गरज आहे. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय. 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट. 4. इतिहास नया एक ऐसा बनाए, जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. मिलके खेले जब साथ साथ स्वामी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये एक्झिक्यूट केलं. लगातार 2 बॉलवर अमोल भगतच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार. धर्म का यह साई का है प्यार. हाँ मिलके गाए दोहराए. We are all one. We are all one. थँक्यू. थँक्यू. स्वीट टायमिंग. सुपर बॅटिंग अमोल भगतच्या बॅटमधून. सातत्य, कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच करत असताना शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होते. तेजस मानकरचे 2 बॉल शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पाहायला मिळाले. त्याला पिक केलं, एक्झिक्यूट केलं. संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. 2 कॅमेरासहित यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं, त्या भक्तांचं मनपूर्वक आपण करूया अशी सत्यसाई सेवा समितीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. अप्रतिम. थोडीशी फ्लाईट मिळाली चेंडूला. सरळ चेंडू निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. आता कमबॅक केले तेजस मानकरने. 5 बॉलचा खेळ झालाय.
इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. इथून पुन्हा एकदा सर्की शॉट खेळण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळामध्ये सर्की शॉट अर्थातच शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 11.50चा आतापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतो. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 12 धावा. जेव्हा आलेख आपण चेक केला त्यावेळेला 12 धावांचं एक मोठी इमारत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आलेख डाऊन झाला. ग्राफ जो होता तो मात्र यावेळेला डाऊन होताना पाहायला मिळतोय. फक्त या षटकामध्ये 11 धावा आल्या. म्हणजे सातत्य होतं ते तेजस मानकरचं पाहायला मिळालं. 2 चौकार आल्यानंतर सिंगल डबलला विसरले. मोठे फटके मारण्यामध्ये मग्न झाले ते अर्थातच मिस्टर अमोल भगत. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपण पाहतायत. आज तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर बिलकुल अशी मैदानं तुम्हाला आढळणार नाहीत, कारण त्यासाठी 23 धावा झालेल्या आहेत. 23 रन्स. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी हा सुद्धा एक लेग ब्रेक गोलंदाज आहे. ऑफ साइडला फटका छान आहे. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग सौरभ. व्हॉट अ टायमिंग. क्लासिकल ड्राइव्ह. चौकार. इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है, साईं तेरा प्यार सब में तेरा हाथ है, हर पल तेरा साथ है, सबकी यही आस है, साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा जाति या धर्म का, यहाँ साईं का है प्यार. हाँ मिलके गाए दोहराए थँक्यू. 27 धावा. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 5:20 झालेत. कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे वसईकरांना. तर अंधाराचं साम्राज्य संपूर्ण मात्र मैदानात पसरेल आणि त्याचं तुम्हाला भुगतान करावं लागेल. त्यासाठी स्पीडअप करा. 1-1 मिनटं 1-1 सेकंद फार महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेट इज जेंटलमॅन गेम हे सातत्याने आपण पाहिलं आहे, परंतु क्रिकेटला तेवढा वेळ सुद्धा देणं फार गरजेची गोष्ट. व्हॉट अ बॉलिंग. सुपर लेंथ काय बाळगली. यावेळेला थोडेसे अक्रॉस झाले होते. मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्ये होते, परंतु प्रथमेशचा हा बॉल थोडासा हलकासा यावेळेला वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ हर्षच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता होते. कलात्मक गोलंदाजी, वैविध्यता गोलंदाजीमध्ये असायला हवी. लेग ब्रेक गोलंदाज, ऑफ ब्रेक गोलंदाज, या गोलंदाजांमध्ये ती पॉवरफुल शैली असते. इथून जागा बनवली, रूम दिला, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, स्वतःला बॉडीला स्ट्रेच केलं आणि इथून सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 33 धावा. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. सौरभ पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्याचं पुनरागमन होणं साहजिकच होतं आणि ते पुनरागमन त्याने केलं. स्वतःला विचारलं, मी चांगला खेळाडू आहे, मला जिम्मेदारी यावेळेला दिले, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक आहे जबाबदारी, आणि ते जबाबदारी आज तो पेलताना पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. धावसंख्या 33. प्रथमेशचा पुढील बॉल. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत फ्लिक ऑफ द रिस्ट. तेजस मानकरला पाहावतच राहावं लागेल. आउट ऑफ द पार्क. काय बॅटिंग केले आतापर्यंत. रिलॅक्स आणि आरामदायक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. कोणतंही मनामध्ये काहूर नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. बॉल फेकून झालेत ते 4. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर डॉट, तर नंतर लगातार 2 बॉलवर 2 षटकार आणि संघाची मजबूत स्थिती पाहायला मिळते. श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची. टॉस जिंकल्यानंतर वसई टीमने आपण पाहिलं तर फिल्डिंग स्वीकारली. संध्याकाळचं सत्र आहे. कधी कधी निर्णय हे आपल्याला चुकीचे वाटतात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतात काही का. यावेळेला तिसरा षटकार. 3 इन रो. क्या बात आहे सौरभ. आक्रमकता काय असते, विस्फोटक फलंदाज कसा असावा, गोलंदाजांचा कर्दनकाळ कसा असावा, हे सौरभच्या बॅटमधून यावेळेला दाखवून दिले गेले. सौरभ नावाचं वादळ
या मैदानात घोंगावलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45. अफलातून बॅटिंग, टायमिंग प्रॉपरली यावेळेला यूज करतोय, नो डाऊट अबाउट इट. यावेळेला पाहिलं चौथा षटकार येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. फिल्डर येत आहेत, फिल्डरने केली चुकी, फिल्डरने चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस हे सकाळपासून आम्ही सातत्याने उदाहरणं जी पटवून दिली गेली. दस काय सूर्यकुमार यादवने तो झेल सोडला असता तर आज T20चा विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तो मिळाला नसता. ही खूप महत्वाची भूमिका असते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आता तो बेस्ट ॲक्टर कोण ठरेल? पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर हेच सौरभने सिद्ध केलं की माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, माझ्याकडे ते ॲबिलिटी आहे. आणि हे दर्शवत असताना अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46. लॉस ऑफ 1 विकेट. कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाची भूमिका असते. अगोदर सौरभ फ्लॉप ठरल्यानंतर वैभवने आणि अमोल भगतने खेळ सावरला, डावाला सावरलं. शॉर्ट पूल केला जातोय सौरभच्या बॅटमधून. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. तेजस मानकर थोडेसे फंबल होत आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. वेगवेगळे कटआउट्स आणि त्यामध्ये आपण पाहत आहेत भगवान श्री सत्य साई यांना नतमस्तक होत असताना पूर्व क्रिकेटर आपण पाहू शकतायत. आमच्या त्या कटआउट्स मध्ये छायाचित्रण केले गेले, त्यामध्ये सुनील मनोहर गावस्कर असतील सर. यस, व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा आणि अगदी कम्स ऑफ 50 धावा या श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमच्या फलकावर जाऊन पोहोचली जाते. त्यामध्ये सौरभचा सिंहाचा वाटा, अमोल भगतने त्याला सुरेख साथ दिले. इट्स अ टेक टू मेक अप, त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेची गोष्ट आणि तेच करताना पाहायला मिळाले. 50 धावसंख्या जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते एक. हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हर्ष स्वतः त्या ठिकाणी येत आहेत, कॉलिंग करतायत, यू वेट सांगतायत विकेट किपरला आणि हर्षने अखेरकार मात्र विकेट मिळवली. दुसरा धक्का. अमोल भगत एका साईडला आपण पाहू शकलात, तर एका साईडला सौरभ, तर अमोल भगतच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. या आपण घेऊया डीजे ब्रेक. हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. सर्व धर्म समभाव हे आपण सातत्याने पाहिलंय. जे तत्वज्ञान आहे, यावेळेला बॅटचं टॉप एज आणि चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. 2 धावा. पण शेवटच्या षटकामध्ये धावा कशाही येवोत, कोणत्याही पद्धतीने येवोत, धावा येणं, फलक हलतं राहणं हे फायदेशीर ठरतं. प्रत्येक संघाची हीच इच्छा असते की एक्सपेक्टेशन ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक जण अपेक्षा करत असतो. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला. काय फटका खेळलाय, परंतु इथे निवडलं फिल्डरला. फिल्डर कोणती मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है. साईं तेरा प्यार, सर पे तेरा हाथ है, हर पल तेरा साथ है. सबकी यही आस है, साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा जाती या धर्म का. यहाँ संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 52 धावा. बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉल शेष आहेत. चंदू भोईरने चान्स जरूर घेतला होता आणि घ्यायला हवं होतं, कारण इथे माहिती आहे आता संध्याकाळचं दमट वातावरण, थंड गुलाबी हवा आता वाहताना या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळते. आतमध्ये येणारा चेंडू, सरळ चेंडू, शरीराचा वेध घेत हर्षचं मी कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. नितीनजी पाटील आणि सुरेश
जी पाटील सकाळपासून जे डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत, खूप चांगली स्कोरिंग आतापर्यंत त्यांनी पोहोचवली गेले. 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कारण 2 गुणलेखकाला केव्हा निवडलं, 15 मार्च 1877 मध्ये MP रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता आणि GGS सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. आणि या 2 जे स्कोरर ऑफिशियली टेस्ट मॅचमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांचं नेहमी नाव हे 2 प्रथम स्कोररचं घेतलं जातं. ऑन साईडला काय फटका खेळलाय, पूलच्या फटक्यात सौरभच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर अतिशय देखणा फटका, ग्लोरियस शॉट, नेत्रदीपक 6. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची जाऊन पोहोचते 59 आणि 60 धावांचं लक्ष्य. त्यामध्ये सौरभचा सिंहाचा वाटा पाहायला मिळाला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना एकदा जोरदार टाळ्या सौरभच्या बॅटिंगसाठी. पहिल्या सामन्यामध्ये अमोल भगतच्या बॅटिंगसाठी टाळ्या वाजवल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं वैभवच्या अर्धशतकाच्या बॅटिंगसाठी टाळ्या वाजवल्या. आणि आता आपण पाहतायत सौरभच्या बॅटिंगसाठी यावेळेला टाळ्या वाजवल्या गेल्यात. तर 40 धावांची एक चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. टाळ्यांचा गजर येणं साहजिकच आहे. ग्रेट बॅटिंग. तर 60 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. 60 रन्स टू विन. एक अतिशय चांगला खेळ आपण पाहत आहे. संदीपजी भोईर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. मी धन्यवाद व्यक्त करेन त्या आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेबांचं, दिलीपजी भगत साहेबांचं, त्याचप्रमाणे कमळाकरजी भोईर साहेब, या श्री सत्य साई सेवा समितीचे प्रेसिडेंट मारुती कटकम सर यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करेन. कमळाकर भोईर व्हाईस प्रेसिडेंट यांचं धन्यवाद व्यक्त करेन. सर्व भक्तांचं धन्यवाद व्यक्त करेन. नितीनजी पाटील स्पेशली त्यांचं धन्यवाद व्यक्त करेन. आणि संपूर्ण जी एंटायर टीम ज्यांनी या स्पर्धेसाठी मला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम हे सदैव राहो हीच श्री सत्य साई चरणी प्रार्थना करतो आणि माईक सुपूर्द करतो. इथे आजच्या दिवसापुरता मी इथेच थांबतो आणि या आपण संदीपजी भोईर यांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी देऊया आपण आमच्या चिरागला संधी, अर्थातच डीजेला संधी. हार हूँ इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है, साईं तेरा प्यार सर पे तेरा हाथ है, हर पल तेरा साथ है, सबकी यही आस है, साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा जाति या धर्म का, यहाँ साईं का है प्यार. हाँ मिलके गाए दोहराए, मैदान पे हम है खड़े, हाथ में मशाल प्यार का लिए, कदम बढ़ाए जा एक ताल पे, सेवा का भाव मन ले लिए. हम जो भी हैं तेरी कृपा से है, जीवन का खेल चलती तेरी रज़ा से है, तेरा प्यार ये हम सब जुड़े. धन्यवाद प्रबोधजी. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. शेवटच्या स्टेज फायनलचा मॅच सुरू आहे. पहिला डाव तर आपण पाहिलाय खार्डी गावाचा, ज्याने निर्धारित 4 षटकामध्ये जमवल्या एकूण 60 धावा आणि 60 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं आहे. श्री सत्यसाई सेवा समिती वसई या टीम सोबत 2 बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतात. हर्ष आणि त्याच्यासोबत प्रथमेश. पहिलाच बॉल ब्लॉकहोल मध्ये चांगला खोदून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण जयवर पाडी करून डायरेक्ट नेम. पाहूया काय घडलं. तर फलंदाज सुरक्षितपणे आपल्या क्रीज मध्ये परततोय. कुठलंही नुकसान या पहिल्या चेंडूवरती वसई टीमला झालेलं नाहीये. 4 षटक 60 धावा, प्रतिषटक 15 धावा तर हव्यात. मध्ये एक रिक्स ही वसई टीमला घ्यावी लागेल जर हा चषक जिंकायचा असेल. अंधारचा सावट, संध्याकाळचं दमट वातावरण पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये या 60 धावा पोषक आहेत, पूरक आहेत, परंतु तितकाच ताकदवान फलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष पाहायला मिळतोय.
टॉस बॉल होता, जास्त काही फायदा उचलू शकले नाही आहे. चंद्रकांत भोईर चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एक धाव मिळते. पंचांनी थोडीशी दाद मागितली होती की हा चेंडू कमरेपेक्षा वर होता का, पण पंचांनी सांगितलं की यस हा कमरेपेक्षा खालचा बॉल होता. त्याची दाद लगेच त्यांनी घेतली गेली आहे. आणि पंचांनी आज सकाळच्या सत्रापासून जे काही निर्णय दिले गेलेत ते निर्णय आज खेळाडूने मान्य केलेत. एक खेळाडू स्पिरिट दाखवलेला आहे. खेळाडू वृत्ती नेहमीच या खेळामध्ये तुम्हाला दाखवावी लागते, कारण जेव्हा तुम्ही खेळाडू वृत्ती दाखवाल तेव्हा या क्षेत्रामध्ये तुमचं नाव उल्लेख हा आवर्जून केला जातोय. विनीत आहे पुढे गोलंदाज, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. समोर आहे प्रथमेश. टॉच बॉल आहे, इथे संधी आहे का, सौरभ चेंडूपर्यंत पोहोचला जाईल का, आणि त्याचं उत्तर मिळालं यस. पण दोन्ही पंच आम्हाला दाखवतात काहीतरी संकेत की हा आहे नो बॉल. विकेट मिळाला होता, पण हार्ड लक बॅड लक खाली टीमचा म्हणावं लागेल. आणि एक संधी आता निर्माण आहे हर्षीकडे. एक लायसन, एक मुभा की एक विकेटने जो प्रेशर पहिल्या 2 बॉल मध्ये होता, आणि ज्या प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एक विकेट हवा आहे, तो विकेट मिळण्याचे संकेत या बॉलवर आपण देऊ शकतोय. बॅटचा एज लागलाय, जातोय किपरच्या मागे पंकज आहे आणि डायरेक्ट हिट यस. परंतु सुरक्षितपणे आपल्या क्रीज मध्ये, आपल्या त्या लाईन मध्ये परततोय प्रथमेश. चांगली कॉलिंग होती या दोन्ही एंड कडून. प्रथमेशने त्याला चांगली साथ दिली, त्याला डेंजर एंड कडे धावायचं होतं, पण सुरक्षितपणे त्याची बॅट ही क्रीज मध्ये आली. डायरेक्ट हिट जरूर लागला होता. पण अडलक पुन्हा एकदा खाडी टीमचं म्हणावं लागेल. धावसंख्येत थोडासा बदल होतोय. खर्डी आणि वसई या 2 संघामध्ये चाललेला हा शेवटचा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आज चांगला कमेंट्री आपण पाहिली पालघर भूषण, प्रमोदजी, भीमराव शेडगे यांच्या माध्यमातून. सुरेख स्तरा चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते की हा उजव्या हातीच्या खूपच आणि खूप बाहेर चेंडू वळण घेतोय, आणि त्याचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले जातात. दोन्ही गुणलेखक त्याची नोंद घेतात आणि आमच्यापर्यंत पोहोचवतात की धाव संकेत थोडासा बदल होतोय, फरक होतोय, आणि धावा लागतात त्या 5. प्रतिषटक 15ची सरासरीने धावा करायची आहे जर वसई टीमला हा चषक उचलायचा असेल. प्रतिषटक या धावा थांबवायच्या जर खार्डी टीमला हा चषक उचलायचा असेल. कोण जिंकेल आणि कोण हरेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अशोक भोईर कडून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एक चांगला चपळ क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच त्याची ओळख या वैतरणा परिसरामध्ये आपण पाहिली आहे. सिंगल मिळते, सिंगल एक धावपळ थोडंसं हलकं होत आहे 7 या आकड्यावर. या षटकाचा आपण विचार 6 धावा आहेत, आणि जर चेंडू पाहिले आपण तर या षटकात टाकून झाले ते एकूण 4 चेंडू 6 धावा. एक विकेट हर्षला एक संधी घ्यावी लागेल. नाही, स्लोवर वन फसवा चेंडू. थोडस नक्कल चेंडूचा आता वापर केला जातोय. फलंदाजाला वाटतं की हा चेंडू तेज येईल, बॅट अगोदर आणि चेंडू नंतर, असा प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळाला. डॉट चेंडूने करतोय सुरुवात चांगली या चेंडूवरती. विनीत हा गोलंदाज, मी म्हटलं की हा गोलंदाज खूप नाव कमावेल या परिसरामध्ये. मूर्ती लहान आहे पण कीर्ती त्याची मोठी हळूहळू होत चालली आहे. बॅटचा एज लागला, एक धाव तर घेतली जाईल. चंद्रकांत भोईर चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत संधी होती हर्षकडे, संधी होती प्रतिमेशकडे. पहिल्या षटकात आपण पाहतोय इथे यथोचित खेळ हा संपन्न होतोय, आणि 1 षटकानंतर प्रत्युत्तरात 60 धावांचा पाठला करताना या फायनलच्या मॅच मध्ये खार्डे आणि वसईमध्ये लागलेल्या संघर्षामध्ये पहिल्या षटकात झाल्या त्या बिनबाद धावा 7 धावा. म्हणजेच थोडंसं समीकरण आता बदलत चाललंय. जेव्हा या सेकंड इनिंगला सुरुवात झाली, या फायनलच्या मॅचला सुरुवात झाली, प्रतिषटक 15ची सरासरी होती. आता पहिल्या षटकात आल्या 7. ते समीकरण बदललं गेलं, ते गणित बदललं गेलं, ते मॅच बदलली गेली. ही फायनलची मॅच खूप कठीण होणार आहे, कारण संध्याकाळची वेळ 60 धावा खूप आणि खूप आहेत. जर दुपारची वेळ असली तर कदाचित पोषक नसत्या, पूरक नसत्या, पण संध्याकाळच्या वेळेमध्ये स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर ज्या पद्धतीने सौरभने बॅटिंग केली, वेट अँड वॉच, आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम त्याच्याकडून पाहायला मिळालं. वैभव बाद झाल्यानंतर त्याने ती जबाबदारी गेली, अमोल बाद झाल्यानंतर त्याने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि आपल्या संघाला एक चांगल्या भक्कम स्थितीमध्ये त्याने नेऊन ठेवलाय. अमोल आलाय गोलंदाजी मार्गावर. धावा आहेत त्या 7. हा बॉल पाहिला आपण ऑफ स्टंपच्या बाहेर. प्रमोद किडी आम्हाला मैदानाच्या आतमधून संकेत देतात व्हाईट बॉलचे. धाव संकेत बदल होतोय 8. अजूनही या जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आहेत आणि 52 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीम कडून एक हिरो आपल्याला मिळाला, आणि सत्यसाई बाबा नेहमीच म्हणतात की झिरो नाही तो हिरो बनो. इथे 2 हिरो आपल्याला मिळाले जे राज्यस्तरीय क्रीडांगणावरती खेळताना दिसतील. एक आपल्या गावातील आणि एक आपल्या तालुक्यातील. अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे.
हा बॉल पाहिला सरळ डान्सिंग डाऊन खेळायचा प्रयत्न होता. वैभवच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देऊन चढून निघून जाते लॉंग ऑफ पट्ट्याच्या बाहेर, सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. नितांत गरज होती या चौकाराची, कारण दडपण प्रेशर वाढत चाललं होतं. सिंगल डबलनेच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावफलक हलतं होतं, पण या चौकार थोडीशी राहत असेल वसई टीमला. दोन्ही टीम कडून आपल्याला एक हिरो मिळाला आहे. आज हिरो कोण बनेल, चॅम्पियन कोण बनेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पुढील बॉल, हा बॉल हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी आणि वैभव सांगतोय मी पकडेन हा कॅच, आणि पहिला धक्का वसई टीमला इथे लागताना. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है यहाँ भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है यहाँ भाई भाई. थँक्यू डिसेया. चांगलं गीत. आणि सत्यसाई बाबांनी सांगितलं आहे की सर्व धर्म समभाव. इथे सर्व ईश्वराची लेकरं आहेत, त्याची मुलं आहेत. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती साईराज आलाय. साईराज आणि प्रथमेश हर्ष जास्त काही करू शकला नाही. आणि डोंगर कपाऱ्यामध्ये देखील आपण पाहतो वेगवेगळे कटआउट्स बाबांचे लागले जातात. त्याच्या सवयीवर पाहिलं तर आपल्या आई कोसमाईचा आपण कटआउट देखील पाहू शकतोय, जिचा आशीर्वाद सतत या खार्डी गावाला, या वैतरणापर्यंत सर्व भक्तांना असतोय. लेफ्ट हँड राईट बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळते, त्यासाठी अशोक आहे मिड विकेटला. त्यानंतर मिड ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत विनीत. सुरेख 30 तरा चेंडू, बॅटचं एज लागलंय का, सेलिब्रेशन तर झालंय पण पंच स्तब्ध आहेत. आणि निर्णय आलाय की यस हा विकेट आहे. बॅटचं हलकं एज आणि विकेट गॉन. साईराज थोडासा नाराज आहे, परंतु आता नाराज होऊन चालणार नाही आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन, सकाळपासून आपण त्यांचं सर्व डिसिजन मान्य केलेले आहेत. खार्डी गावचा संघ श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी संघ मात्र या मॅच वर आपला ताबा मजबूत करत आहेत. पहिल्या षटकामध्ये दिल्या फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अमोल आला, अमोलने देखील या षटकामध्ये दिले ते 2 धक्के. तेजस आलेला आहे. हा तेजस आपल्या तालुक्या टीम मधून, वसई टीम मधून प्रतिनिधित्व करणार आहे, ज्या जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहेत त्याच्यामध्ये. खूप अभिमानाची गोष्ट या आपल्या तालुक्यातील सर्व लोकांसाठी, आणि खास करून सर्व सत्यसाई समिती मेंबर आहेत त्यांच्यासाठी या आपल्या तालुक्यातील. आज कोण कोरेल नाव श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग चा कोण बनेल चॅम्पियन. तेच तरा चेंडू इथे डायरेक्ट हिट लागला तर तेजसच्या खेळीला लागला असता फुल स्टॉप, परंतु तसं काही घडलं नाही. इथे अबांतर धाव इथे घेतली जाते आहे. अजून ओव्हरथ्रो होतोय, त्याचा फायदा घेतला जातो का, उत्तर येत नाही. 2 धावा समाधान व्यक्त केलं जाते. धावसंख्येत थोडासा बदल होतोय. धावा त्या दुहेरीने एकूण 12 धावा. संत गतीने क्रिकेट 14 धावा संत गतीने क्रिकेट चालू आहे. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष्य आहे. हर्ष जास्त काही करू शकला नाही. 1 चौकार 3 सिंगल 7 धावा त्याने केल्या. त्यानंतर प्रथमेश सध्या मैदानाच्या आत आहे. साईराज आला, तो मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. बॉल खेळून काढला डिपा मिडवे क्षेत्रात. अशोक भोईर चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी देखील तातडीने केली जाते. समाधान मानावं लागतं. इथे रोखलंय, दुसऱ्या धावेसाठी कुठलाही चान्स देत नाहीये हे क्षेत्ररक्षक. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळतात. जेव्हा मी म्हणतो की स्कोर बोर्डवरती चांगल्या धावा लागतात, जेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला होता, तुमचा खेळ उत्तम होता, तेव्हा नक्कीच तुमच्याकडून चांगलं प्रदर्शन हे आपोआप होत जात आहे. एकच धावा समाधान मानतात वसई टीम. धावसंख्येत थोडासा हलकासा बदल, 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. फायनलचा मॅच सुरू आहे. श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग फायनल मॅच या 2 गावामध्ये, खार्डी आणि वसई. हा बॉल पाहिला लॉंग पट्ट्यामध्ये वैभव, उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षेपण. चेंडू हाताने दिसत. कधी कधी जास्त वाहवा केल्याने कधी कधी माणसं हुरावून जातात. गंमत करतोय, राग मानू नका. आणि त्या याच्यात कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि त्याच्यामुळे कधी कधी असा प्रकार मैदानाच्यात घडले जातात. आज झेल सुटलेला आहे, जास्त नुकसान झालं नाहीये. 1च धावा झालेला आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपला गेलाय. प्रत्युत्तर धावा दिल्या ते एकूण 16. आता उरलाय 12 बॉलचा खेळ, आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी हव्या त्या एकूण 44 धावा.
म्हणजेच 22 धावा प्रतिषटक हव्यात या वसई टीमला. आता नाही तर पुन्हा कधी नाही. पुन्हा एकदा 365 दिवसांचा कालावधी. जर पुढच्या वर्षी हा चषक झाला, श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग जर खाडी गावामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये आयोजित झाली तर मात्र तुम्हाला 365 दिवसांची या मॅच मध्ये खेळण्यासाठी, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी वाट पाहावी लागेल. ती वाट कोण पाहतय आणि आज हा चषक कोण उचलून घेऊन जाईल, कुणाच्या नावे? या पहिल्या सौरभ गोलंदाजी मार्गावर. सौरभचा पहिलाच लोअर फुल टॉस बॉल होता. विनीत आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एकच धावा समाधान मानतोय. तेजस आणि आपण पाहतोय प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आत आहे. दोन हिरो आजच्या दिवसाने 100वा वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आपण पाहतोय या सत्यसाई बाबांचा. आज हा जो सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग आपण पाहतोय त्यात दोन हिरो आपल्याला मिळाले आहेत. एक हिरो अजून आपल्याला शोधायचा आहे. चॅम्पियन कोण बनेल? हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अगोदर फेडली जाते, चेंडू नंतर येतोय. सौरभ देखील एक उत्तम दर्जाचा गोलंदाज फलसपडा गावामधून आपल्याला पाहायला मिळतोय, या वैतरणा विभागामध्ये पाहायला मिळतोय. आणि आज उत्तम दर्जाची फलंदाजी देखील त्याने केली आहे. 3 मॅचेस ते खेळलेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अमोल चमकला, दुसऱ्या मॅच मध्ये वैभव चमकला आणि तिसऱ्या मॅच मध्ये सौरभ चमकला. हा बॉल हवेमध्ये आहे. विनीत झेल पर्यंत पोहोचतोय का? प्रयत्न तर झाले होते पण प्रयत्न अपुरे पडले. पण चांगली बॅकअप अमोल पक्कत जाऊन देतोय. 2 धावा मिळतात. धाव संख्या आपण पाहतोय की संत गतीने, मंद गतीने, थंड गतीने अशाच पद्धतीने चालू आहे. चौकार षटकार आले तर मॅच मध्ये वसई टीमचे दरवाजे आहेत ते वापसीचे खुलतील, उघडतील. पण तसं खाडी टीम सध्या होऊ देत नाहीये, कारण उत्तम दर्जाची गोलंदाजी होती. बघा पुन्हा एकदा स्लोवर वन. त्याला माहित आहे की आता संध्याकाळची वेळ आहे, आपण जितकं तेज टाकणार तितका तेज चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार. ती चूक केली होती वसई टीमने. ओव्हरपिच चेंडू जास्त हाताळले गेली आहे, गतीचा जास्त वापर केला गेला, त्याच्यामुळे सौरभला ते एलिव्हेशन मिळालं आणि त्याने जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या संघाला एकूण 60 धावापर्यंत मजल मारून दिली आहे. सध्या आपण धावफलक दर्शवते 20 धावा. अजून 40 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. यस प्रयत्न झालाय, प्रयत्न पण उंची पुन्हा जास्त आहे, लांबी कमी आहे आणि विनीत सांगतोय आम्ही पकडतोय हा झेल. अजून एक विकेट बाद. विकेटवर विकेट जातोय. तुचल मे आया एका पाठोपाठ इथे विकेट गेलेले आहे. त्याच्यामुळेच आपण पाहतोय की आता खूप अडचणी आहेत आणि या मॅच वरती आणि खाडी गावाचे सर्व समर्थक आता तरी कुणी खुश आहेत की आमच्या गावातच हा चषक आज राहणार की काय. पण हा क्रिकेट आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 7 चेंडू 40 धावा. पहिल्या षटकापासून प्रत्येला करायचा होता पण तो प्रत्येला झाला नाहीये. प्रत्येला मात्र प्रत्युत्तर दिलं, त्या धावा रोखल्या गेल्या खाली टीम कडून. अगोदर पहिलं षटक आपण पाहिलं ते चांगलं विनीतने हाताळलं, अमोलाला त्याने चांगलं षटक हाताळलं आणि त्यानंतर सौरभ हा देखील उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 40 धावा. लक्ष मुश्किल आहे, या चेंडूवरती समजेल. पुन्हा एकदा विकेट मिळण्याचे संकेत. यस दीप पाटील की सौरभ पकडेल आणि सौरभने सांगितलं की हा चेंडू माझ्याकडे येतोय. अजून एका विकेट जो होतोय पतड. 3 षटकांचा जवळपास खेळ संपलोय. 60 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 20. आता उरलाय 6 बॉलचा खेळ आणि हव्यात धावा त्या 40. थोडी संधी देऊया आपण डीजे वादकाला, थोडंसं संगीतमय वातावरण निर्माण करूया आणि नंतर येऊया शेवटच्या निर्णायक षटकामध्ये. इतिहास नया एक ऐसा बनाए, आओ हम सब साथ मिलके गाए. इतिहास नया एक ऐसा बनाए, जाति धर्म और अलग भाषाएं फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. थँक्यू थँक्यू थँक्यू. गोलंदाजी मार्गावर आलाय आता तितीश. तितीश याला आपण पाहू शकतो 6 चेंडू आणि 40 धावाची गरज. तितीश आहे गोलंदाजी मार्गावर. तितीश एक चांगला उत्तम दर्जाचा तेज गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे या वैतरणा विभागामध्ये. 6 बॉल आणि 40ची गरज. औपचारिकतेचा भाग आहे का आणि या चेंडूनंतर कळेल. यस तीच औपचारिकता फक्त राहणार आहे.
आज सकाळच्या सत्रापासून जे प्रेम मिळाला, जे ऊर्जा मिळाली, जे सहकार्य मिळाला, जो पाठिंबा मिळाला, तो खाडी टीमने मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये तसा ठेवला आणि आपल्या टीमला आता विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवला आहे. फक्त 5 चेंडू दूर आहे, 5 चेंडू दूर आहे आणि त्यानंतर श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग चा चॅम्पियन मिळेल आपल्याला. शॉर्ट पिच बॉल पाहूया. पंचाचे संकेत येतात. प्रमोद किलीचे मैदानाच्या आतमधून वाईट संकेत येतात. 5 चेंडू 37, 5 चेंडू आणि 37 धावा. तितीशचा पुढील बॉल. हा बॉल देखील जातोय कदाचित डी झोन कडे. 4 चेंडू आणि 35 धावांचा एक औपचारिकतेचा भाग आहे आणि खाली टीमने दाखवून दिलं. मी सकाळी देखील सांगलं होतं की जिंकणं हे माझ्या रक्ताचं दय, हरणं ती जंगलात राहतात, दाखवून दिलंय आज. फक्त 4 चेंडू दूर हा चॅम्पियनचा किताब मिळवण्यासाठी सत्यसाई. हा बॉल पाहिला डान्सिंग डाऊन द ट्रॅक नाही तर सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु या वेळेला आपण पाहतोय की वैभव कुठली चूक करणार नाहीये. त्याने केलं अचूक कलेक्शन आणि वसई टीमला दिला अजून एक धक्का. इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है, साईं तेरा प्यार, तेरा हाथ है हर पल. थँक्यू डीजे. चला लवकर चला फलंदाज, कारण अजून आपल्याला बक्षीस समारंभ देखील उरकायचा आहे. आमच्या पाहुण्यांना खूप दुर्वण आले, त्याला देखील घरी जायचं आहे. सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग अंतिम क्षणात, अंतिम षटकात फक्त 2 चेंडू दूर, 3 चेंडू दूर आहेत आणि त्यानंतर चॅम्पियन संघ आपल्याला मिळेल खर्डी. अवेमध्ये अजून एक विकेट मिळण्याचे संकेत. वैभव, यस, गुड कॅच. अजून एका विकेटचं होते पतन. जी अशा अपेक्षा होती वसई टीम कडून, थोडेसे नाराज असेल समर्थक की फायनलच्या मॅच मध्ये 60 डावांचं लक्ष्य होतं, ते लक्ष्य पूर्ण करताना थोडेसे सुरुवातीलाच अडथळे आणले गेले पायथ्याशीच, त्याच्यामुळे तो डोंगर 60 डावांचा चढू शकला नाही वसईचा संघ. त्याच्यामुळेच आपण पाहिलं तर खाडी टीमने या मॅच वरती आपला दावा मजबूत केलाय. सर्वांचा हार्दिक मनापासून हार्दिक आभार की आपण आज या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने हात लावला. श्री सत्यसाई सेवा समिती त्यांनी देखील चांगला प्रकल्प आज या 100व्या वाढदिवसानिमित्त अंगाचा भेद घेतोय. कुठली धाव नाहीये, फक्त औपचारिकता बाकी आहे, म्हणून शेवटचे षटक आपण पाहिलं. पंकज न देता तितीश याला गोलंदाजाला आपण आजमावून पाहूया, कारण तो काहीच कालावधी याच मैदानामध्ये तितीश हा खेळताना दिसेल KPL मध्ये. शेवटचा बॉल आणि ती औपचारिकता अजून थांबावं लागेल, कारण वाईट बॉल आहे. अजून थोडंसं थांबावं लागेल सेलिब्रेशन साठी. सर्व खार्डीकर समर्थ आहेत, तयार आहेत आणि आमचे डीजे वादक देखील तयार आहेत की ते चॅम्पियन साठी त्यांच्यासाठी आपण धून देखील रेडी ठेवा. शेवटचा बॉल आहे आणि ती औपचारिकता होतीये पूर्ण. हवेमध्ये बॉल, विकेट मिळण्याचे संकेत, पण झेल सुटतोय, परंतु ही मॅच सुटत नाही आहे, ही ट्रॉफी सुटणार नाही आहे, हा चषक सुटणार नाही आहे. सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग चा विनर सी सत्यसाई सेवा समिती खार्डी संघटनला आहे. अभिनंदन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला नंतर आम्ही संधी देतोय. जे आपलं सर्व सेवा दळ आहे, लक्षात द्या सूचनेकडे, जे आपलं सर्व सेवा दळ आहे त्यांनी ज्या आपल्या चेअर आहेत त्या आपण आणायच्या आणि समोर आता आपण इथे ठेवायचे आहेत, कारण थोड्याच वेळात आपण हा स्पर्धेचा शेवटचा जो अंतिम